सगळीकडेच सध्या निवडणुकांचं वातावरण आहे. लोकसभा निवडणूक अगदीच तोंडावर आलेली आहे. आपण बघतोय सगळे राजकीय नेते असतील, सगळे आरोप प्रत्यारोप करतायत. पण ह्या सगळ्यामध्ये विकासावर कोणी बोलतंय का, सामान्य जनतेला काय हवंय यावर कोणी बोलतंय का, तर तीच चर्चा आपण आज करणार आहोत. माझ्याबरोबर काही गृहिणी आहेत, त्या सगळ्यांची आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडनं त्यांना काय अपेक्षा आहेत हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आपण सगळेच आहोत आणि आपण आत्ताची जी परिस्थिती बघतोय त्या सगळ्या परिस्थितीमध्ये विकासाच्या मुद्द्यांवरती कोण बोलतंय किंवा कोण विकास करू शकेल असं तुम्हाला वाटतंय? कोण विकास करेल ते नाही सांगता येत, पण आता नवीन होणाऱ्या खासदारांकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की पुण्यामध्ये समान पाणी पुरवठा झाला पाहिजे. आमच्या इथे अर्धा तास मोजून 4:30 वाजता पाणी येतं, खाली पुण्यामध्ये अख्खा दिवसभर पाणी असतं. पाणी आम्हाला व्यवस्थित मिळावं हीच अपेक्षा आम्हाला. म्हणजे आपण आता खरं तर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आहोत आणि कोथरूड मधल्या एका चांगल्या परिसरामध्ये आहोत आणि इथे तरीही पौड रोडला जे पाणी येतं ते सुताद्रात येत नाही. मोजून अर्धा तास पाणी येतं, सकाळी 4:30 वाजता पाणी येतं आणि पुण्यामध्ये खाली अख्खा दिवसभर पाणी असतं. बरोबर. पाण्याचा मुद्दा खरं तर सगळीकडेच आपल्याला बघायला मिळतोय. आणखीन कुठले असे मुद्दे आहेत जे खासदारांनी ज्याच्यावरती काम करावं असं तुम्हाला वाटतं? आमच्या भागातील ड्रेनेजचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि रस्त्यातून आम्हाला जायला जीव मुठीत घेऊन चालावं लागतं. बाहेरील जे काही विकणारे विक्रेते आहेत ते तिथं येत असतात आणि त्यांना काही आम्ही बोलायला लागलं की आमच्याशी आरेरावी करतात. आम्ही स्वतःच्या इथे आपल्या पौड रोडच्या रस्त्यावर नाही, आमच्या सुतारदारातील रस्त्यावर की संध्याकाळी इतकी वाहतूक असती की बाहेरील लोक तिथं विकायला येतात, जायला यायला येत नाही. शाळेची मुलं संध्याकाळी सुटतात, त्या मुलांना पण पडतात, ऍक्सिडेंट होतात आजी आजोबांचे. आणि कचऱ्याची समस्या की सुतारदारामध्ये कचरा घेतला जातो, येतात ती लोक पण घरोघरी येऊन कचरा घेऊन जातात, पण महिला कचरा त्यांना देत नाहीत. म्हणजे सुतारदारामध्ये आणि चारी बाजूनी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. तर हा एक मोठा प्रश्न आणि रस्त्याचा मोठा प्रश्न, पाणी आणि ड्रेनेज वाहतात आणि गल्ल्यांमध्ये. बरोबर, बरेच मुद्दे आहेत. ड्रेनेजचे, पाण्याचे, कचऱ्याचे अनेक प्रश्न आहेत. आपण पुण्याबद्दल आपण जेव्हा म्हणायला जातो म्हणजे एक असा कुठला परिसर नाही, पण आपण जेव्हा एक गृहिणी म्हणून विचार करतो तेव्हा सरकारकडनं आपल्या अर्थात काही अपेक्षा असतात. तर त्या तुमच्या अपेक्षा कुठल्या आहेत आणि आतापर्यंतच्या सरकारनं त्याच्यावरती काम केलेलं होतं का, तुमच्या खासदारानं त्याच्यावरती काम केलेलं होतं का, आणि आता भविष्यात तुम्हाला काय अपेक्षा आहेत? महागाई तर इतकी वाढलेली आहे, गॅस, पेट्रोल, डिझेल, जीएसटी वाढलेली, औषधांवर, भाजीपाल्यांवर, डाळींवर, सगळ्यांवर जीएसटी आहे. ह्याची सर्वात जास्त झळ कोणाला बसते तर आपल्या महिलांना. मग त्या आतापर्यंत सरकारने ह्याच्यावर तर काहीच केलं नाही. जीएसटी वाढवली आहे, नोटबंदी वाढवली आहे, नोटबंदी केली, पण त्याचा सर्वसामान्य जनतेसाठी सरकारने किंवा खासदारांनी काहीच केले नाहीये. त्यांनी इथून पुढे आमचा जो रवींद्रभाऊ धंगेकर आहे खासदार आले तर ते ह्या सर्व गोष्टी करतील असं आमचं म्हणणं आहे. बरोबर, त्यांचं म्हणणं की रवींद्र धंगेकर आले तर ते हा प्रश्न सोडवतील. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये असं सांगितलेलं आहे की गॅस सिलेंडरच्या ज्या किमती आहेत त्या आम्ही 500 पर्यंत आणून ठेवू. भाजपकडनं मात्र 100 रुपये आता नुकतेच मधल्या काळात कमी केले होते. तुम्हाला काय वाटतं, हे शक्य होईल? 500 रुपये एवढी कमी होऊ शकेल गॅसची किंमत? आज नक्कीच सत्ता जरी काँग्रेसकडे नसली तरी हा जरी लोकांना म्हणजे आधार देत आहेत की 2 शब्दांचा की 500 रुपयात सिलेंडर होतोय, मग भाजप का नाही देऊ शकत ह्या विषयावरती शब्द? आज भाजप का गप्प बसलाय की मग आज का म्हणत नाहीये की मी 500 रुपयात तुम्हाला सिलेंडर देतो? आणि शिक्षण, मुलांचं शिक्षणाचं नुसते इतकी आवड सगळी रक्कम वाढत चालली आहे, तर ती शिक्षणात का नाही ते कमी करत? पण फक्त 2 शब्द देऊन काम होईल असं वाटतंय का? खरंच जर आपण खरी परिस्थिती बघायला गेलो तर तुम्हाला वाटतं का की आत्ताचे सिलेंडर आपल्याला 1200-1400च्या पुढे ज्या किमती आहेत त्या 500 वरती येऊ शकेल असं वाटतं? नाही येऊ शकेल, नाही येऊ शकणार. नाही येऊ शकत. कशा येणार सर 500 रुपयामध्ये? आणि तसं म्हणायला गेलं तर सर्वसामान्य लोकांचेच खूप हाल आहेत. हे दोन्ही बीजेपी वाल्यांनी पण काँग्रेसवाल्यांनी पण विचार करावा. सामान्य लोकांचेच हाल आहेत सगळ्या गोष्टीमध्ये. आणि तुम्ही तसं सगळे महागाई वाढत तसं लोकांचे पगार का वाढले जात नाहीत?
सगळ्यात पण मग आता काय वाटतंय मग निवडणुकीत मतदान करणार की नाही करणार? आता मतदान हे आमचा हक्क आहे म्हटल्यावर आम्ही करणारच ना. काय म्हणताय? या पक्षातले त्या पक्षात जातात, त्या पक्षातले या पक्षात जातात. आम्ही विश्वास ठेवून एकाला द्यायचं म्हणतो, ठरवतो, तोपर्यंत ते दुसरीकडे उडी मारलेले असतात. त्याच्यामुळे कळत नाही नेमकं काय डिसिजन घ्यायचं ते ना. हे गोंधळ चालू आहे सगळं आताच बघून जे चालू आहे की नाही सगळे. पण तुम्ही मतदान करावं हा माझा विचार आहे. कारण आमचा सुतारदरा गेलं 94 पासून असंच आहे. सुविधा होतात पण त्या तात्पुरत्या होतात. आम्ही आज आमच्या भागामधले पाटील दीपक पाटील हे पुढारीचे पेपरमध्ये छापून देतात. बरोबर. तेवढ्या पुरतं तेवढं करतात. पूर्ण काय होतंय त्या बिचारे पेपरमध्ये देतात. पण काय तसं सोसायटी प्रशासनाकडनं बरोबर प्रशासनाकडनं त्याच्यावरती केलं जात नाही. की लगेच कशा सगळ्या बरोबर सुविधा बरोबर होतात. बरोबर. पण मला सांगा आतापर्यंत आता जे आपले उमेदवार आहेत सगळे त्या उमेदवारांमधनं कोण तुमची कामं सोडवू शकेल असं तुम्हाला वाटतं? कोण तुमचे प्रश्न सोडवेल? कोण इथे येतं आणि तुमच्याशी बोलतं? नाही, आता इथं तर चंदू शेठ हेच फक्त एक नगरसेवक आहेत. म्हणजे एव्हन 4 नगरसेवक भाजप सरकारने निवडून आल्यानंतर इथं दिले. पण 4 फक्त एकच चंदू शेठ एकच म्हणजे कार्यक्षम नगरसेवक आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं? आमच्या तेच नगरसेवक चंद्रशेठ कदम साहेबच ह्या भागातले प्रश्न सोडवतात आणि इथून पुढे पण तेच सोडवतील. आणि आता रवींद्र भाऊ दंगेकर हे पण सर्वसामान्य जनतेचा माणूस आहे आणि सर्वसामान्यांमध्ये जमिनीवर चालणारा माणूस आहे. त्यामुळे तो सर्वसामान्यांच्या मागे कायम राहील. तुम्हाला काय वाटतं? कोण प्रश्न सोडवेल तुमचे? बीजेपीची सत्ता आल्यापासून मला असं वाटतं की बरीच सुधारणा झालेली आहे. हो, काय काय सुधारणा झाली असं वाटतं? ऑनलाईन पद्धती सगळंच सोयीस्कर झालंय ना. लाईट बिल भरणं म्हणा, ऑनलाईन सगळेच म्हणजे तसं सांगता येत नाही. ऑनलाईन डिजिटल इंडिया केलाय ते. हो. आणि जरी गॅस आपण म्हणतो महागलाय पण IT वाल्यांचे पेमेंट पण खूप वाढलेले आहेत ना. मुलं शिकतायत, पहिल्यासारखी अडाणी असं कोणी राहिलेलं नाहीये. सगळ्या मुली आजकाल शिकायला लागल्यात आणि म्हणजे चांगलं. पण आपण जेव्हा बघतो की आता तरुणाई असेल किंवा आपण जे आता नुकत्याच नोकरी करायला लागलेत, मग आपण बघतो की बेरोजगारी वाढली आहे असं देखील विरोधकांकडनं सारखं म्हटलं जातं. खरी काय परिस्थिती आहे? काय वाटतं तुम्हाला की आज तुम्ही नोकरी करता का? नाही, माझं शॉप आहे. बरं, पण मग तुम्हाला बिझनेस करताना तुम्हाला ज्या कुठल्या भाजपनी स्कीम्स आणल्यात त्या तुम्हाला पटल्यात का किंवा त्याचा तुम्हाला फायदा होतो का? होतो की आहे. लोन चालू केलंय त्यांनी. काय मध्ये पंतप्रधान योजना म्हणून काहीतरी त्यांनी लोन दिले भांडवल 15,000चं म्हणजे लेडीजसाठी. बचत गटामध्ये त्यांनी अशा राबवल्यात बऱ्याच योजना. तर मला तरी वाटतं की बीजेपी आल्यापासून सुधारणा आहे. पुढच्या काळातही त्यांच्याकडनं प्रश्न ते सोडवू शकतील तुमचे असं वाटतं? हो, नक्कीच. आणि मुरल्यांना आपले जवळच्या भागातल्या असल्यामुळे आता आपण बघतोय पुण्यामध्ये बरीच सुधारणा आहे. लॉकडाऊनमध्ये पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केले. तर मला वाटतं मुरल्यांना त्या एकच व्यक्ती आहे पुण्यामध्ये असा की ते सगळ्यांचे प्रश्न सोडवू शकतील किंवा मदत करतील. आपण बघितलं कोविडचा तुम्ही आता मुद्दा मांडलात. कोविड काळामध्ये ह्या परिसरामध्ये लोकांचे 10,000, 15,000 हजार वीज बिल आलेलं होतं. ते नेमकं प्रकरण काय होतं? तुमच्यापैकी कोणाचं बिल वाढीव बिल आलं होतं का तेव्हा? आणि मग तो प्रश्न तुमचा सोडवला गेला होता? नाही आलं आम्हाला, तसं नाही आलं. पण आता खूप बिलं येत आहेत. आता म्हणजे काय विचारू आता उन्हाळा पण आहे ना. नाही, पण म्हणजे उन्हाळ्याच नाही, याच्या आधी पण खूप येतात. आणि पाण्याचा मी मुद्दा मांडला ना, खाली लोक जसे पुण्यामध्ये टॅक्स भरतात तसे आम्ही पण भरतो. मग आम्हाला का पाणी नाही हे आम्हाला म्हणायचं. आम्ही पण त्याप्रमाणेच टॅक्स भरतो ना, मग आम्हाला पण पाणी पाहिजे. दुसरं महिलांचे प्रश्न जेव्हा आपण बघतो किंवा तरुण मुली असतात, स्वच्छता, आरोग्य ह्या सगळ्या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या असतात या सगळ्या याच्यामध्ये. तर तुम्हाला काय वाटतं त्याच्यासाठीच्या सोयी आहेत का? नाही, महिलांसाठी तर बऱ्याच सोयी नुसत्या दाखवता कागदपत्रीच आहेत काही ठिकाणी. पण नुसती स्मार्ट सिटी म्हणू नका हो. स्मार्ट सिटी करताना हा सगळ्यांचाच विचार करा. महिलेसाठी जसा विचार करताय सगळ्या पाण्याचा विचार पहिला महत्वाचा. पुण्यामध्ये पाणी, ड्रेनेज लाईन ह्या सगळ्या सुविधा जर व्यवस्थित झाल्या आणि बस सेवा, नुसती मेट्रो नको. कारण सर्वसामान्य लोक आहेत की ते मेट्रोनी सुद्धा जाऊ शकत नाही, त्यांना बसची गरज आहे. ती बसने सतत म्हणजे 24 तास ह्या गोष्टी हव्यात की पाणी. मग बस PMT आहेत की आता? रात्रीच्या नसतात. आणि दुसरी गोष्ट वेळेला ठरवलेली आहे. आमच्या इथं तर वेळच ठरवलेली आहे बसची. त्यामुळे इथून आम्हाला बाहेर पडताना तर खूप विचारच करावे लागतात.
4च बसेस आणि आहेत. अच्छा. आमच्या सुतारदा म्हणजे मेन रोड पासून आतमध्ये यायला महिलांना खूप अडचणी होतात. सगळ्या महिला कामाला जातात. गेले 6 महिन्यापासून कोथरूड स्टँड पासून MIT, सिंधू हॉस्पिटल अशा भागातून बस येत होत्या. आता त्या बंद केल्यात. अक्षरशः बायकांना चक्कर येते, आजारी पडतात. आम्ही सगळ्यांना PMTला पण PDF दिलेले आहेत, अर्ज दिलेले आहेत, सह्या केलेल्या आहेत. त्याच्यावर कोणी लक्ष देत नाहीये. पण बरोबर. महिलांच्या महिलांसाठी बोलायचं झालं तर एक पहिला मेन मुद्दा म्हणजे बलात्काराविषयी जे कायदे निघतायत पण ते असे म्हणजे नाही का चांगला एक कठोर कायदा कुठलाही पंतप्रधान असू किंवा खासदार असू, मला एकच विनंती करायची की महिलांसाठी जर सगळे तुम्ही एवढे सुविधा करू शकता तर मग एक कायदा का नाही करत, की तो कडक कायदा केला तर प्रत्येक पुरुष तिथे घाबरेलच महिलेला हात लावताना. अजून गुन्हेगारी बरीच कमी झालेली आहे. काय म्हणतात? पुण्यामध्ये गुन्हेगारी कमी झाली आहे. कमी झाली असं वाटतंय. मग आता शरद मोहळांचं झालं ते काय? आणि कोयता गँगचं काय करणार? तो एक मुद्दा आहेच. आमच्या सुतारदाऱ्यामध्ये तरी कमी झालं. आता ते एक झालं पण पहिल्यापेक्षा खूप कमी. पहिल्यापेक्षा खूप कमी. म्हणजे छोटे छोटे जे गोष्टी असायच्या, चोरी म्हणा किंवा हे म्हणा, या सगळ्या गोष्टी कमी झाल्यात असं वाटतंय. जरा दबून आहेत गुन्हेगार, घाबरून आहेत नाही, असे. पहिल्यासारखं नाही राहिलं तर व्यवस्थित आहे सगळं. आम्ही पण दाऱ्यामध्ये पहिल्यापासून आहे, त्यामुळे पहिल्यापेक्षा खूप कमी झाली आहे. हो. दंगेकर असो कोणी असो, त्यांनी आमच्या सुतारदाऱ्याचा विकास केला पाहिजे असं माझं तरी मत आहे. म्हणजे पुणे शहराचं सुद्धा बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरून कचऱ्याचे ढीग, कोण काय करतंय, काय ठेवतंय, पण दोघं कोणी येऊ, पण त्यांनी दोघांपैकी कोणी येईल त्यांनी. वसंत मोरे नाही का? वसंत मोरे नाही वाटत? वसंत मोरे तिकडचे आहेत ना, ते तर काय विचारायलाच नको. तो तर माणूस खरंच खूप छान काम करतोय, चांगलं काम करतात ते. मग त्यांना नाही मत देणार? आता आम्ही ठरवणार आता कोणाला मत द्यायचंय ते, कारण आता आम्ही काहीच सांगू शकत नाहीये. बरोबर आहे की नाही? म्हणजे एकंदरीतच हे होत आहे का, कळत नाहीये का की कोणाला मत द्यायचं का नाही द्यायचं? काय वाटतं? आता आपल्या आपल्या मनावर आहे प्रत्येकाच्या. पण मतदान करणार ना? मतदान करणार. मतदान आपला हक्क आहे तर आपण कशालाही करायचं. आता तुम्ही किती वर्षांपासून राहता इथे? मी इथं 10 वर्षापासून राहते. आणि पुण्यात मी पहिली मुंबईला राहत होती. पुण्यात आली 10 वर्ष झालं. मग काय फरक वाटतो तुम्हाला? पुण्यात बरं वाटतं का? बरं वाटतं पुण्यात. अनेक मुद्दे आहेत, खरं अनेक मुद्द्यांवरती चर्चा होऊ शकते. एक शेवटचा प्रश्न मी फक्त विचारते की आपण बघतोय की सातत्यानं मोदींच्या नावाने प्रचार होतो किंवा राहुल गांधींच्या नावाने प्रचार होतो, मात्र हे जे उमेदवार आहेत ते त्यांच्या नावानी किंवा त्यांच्या कामांनी प्रचार करतायत का? तुमच्यापर्यंत त्यांच्या प्रचाराचे मुद्दे पोहोचलेत का? हो, पोचलेले आहेत प्रचाराचे मुद्दे त्यांच्या. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच पोचलेत, पण ते सगळ्यांनी कुणी असू, आम्ही एकच सांगतोय की पंतप्रधान कुणी असू दे पण स्वच्छ मनाने आणि स्वच्छ विचाराचा असावा आणि सगळ्यांची चांगले कार्य करावा, बस. म्हणजे तो देशाचं भलं होईल. तुमच्यापर्यंत प्रचाराचे मुद्दे पोहोचलेत का? हो, नक्कीच. उमेदवारांचे? हो. म्हणजे उमेदवारांना तुम्ही नीट ओळखता तर? उमेदवारांना ओळखतोय, पण आता प्रत्येकाचा विषय कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला काय करायचं आम्ही कोणाला सांगू शकत नाही ना. बरोबर. उमेदवार सगळे चांगलेच आहेत पण निवडून सांगते काय, पुढे कामं केली पाहिजे. ती कामं करणं जास्त गरजेचं आहे. जर ते काम झालं तर लोकांची सगळी हे होतील ना, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बरोबर. काय म्हटलं? विश्वास बसल ना माणसांचा. आतापर्यंतच्या खासदारांवर होता का विषय? होता. त्यांनी केलं का? केलं. आतापर्यंत इलेक्शनच्या पिरियड मध्ये सगळे जसे घरोघरी जातात तसं निवडून आल्यावर पण घरोघरी जायला पाहिजे त्यांनी, की तुमच्या काय समस्या आहेत ह्या मांडल्या पाहिजेत की काय. कुठलेच खासदार आले आमच्यात आता लक्षात पण नाही. याच्या आधी कोण होते, कोण येऊन गेले, आलेलेच नाहीत कोणी इकडे डोकवायला. त्याच्यामुळे तेवढ्या पुरते इलेक्शन पुरता येतात. आताही पाणी तात्पुरतं सोडतील, इलेक्शन गेलं की झालं परत. आमचं आहे ते जैसे ते. त्यामुळे भागामध्ये खूपच कठीण परिस्थिती आहे. पाण्याची आहे, ड्रेनेजची आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं तर अनेक मुद्दे आहेत. अनेक मुद्द्यांवरती महिलांचं म्हणणं आहे की एक गृहिणी म्हणून अजून म्हणजे अनेक इथल्या महिला ज्या आहेत त्या नोकरीसाठी म्हणूनही बाहेर पडतात. मात्र इतकं असूनही एकदा निवडून दिलं की त्यानंतर कुणीही इथं येत नाही. इथे येऊन कुणीही त्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा करत नाही त्यांच्याशी, असा त्यांचा मुद्दा आहे. त्यामुळे मतदान तर करणार, पण कुणाला मत द्यायचं, कुठला खासदार
निवडून आला, कुठल्या पक्षाचा खासदार निवडून आला तर तो येऊन आमच्या समस्या सोडवेल, याच्या पुढे मात्र ह्या प्रश्नापुढे अजूनही म्हणजे प्रश्नचिन्हच आहे. आणि तर काय होतंय निवडणुकीमध्ये ते बघणं महत्वाचं ठरणारच आहे. सगळ्याच पक्षांचे जाहीरनामा आपल्या समोर आहे, सगळेच खासदार त्यांचे मुद्दे मांडतात. मात्र खरं ग्राउंड रियालिटी काय आहे आणि महिलांना किंवा सामान्य नागरिकाला काय हवं याचा कुठला खासदार विचार करतोय हे बघून आम्ही मतदान देऊ, असं या सगळ्याच महिलांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह देवयानी अदलाबादकर, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.